घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये खूप मोठं भावनिक वळण आलंय. सुमित्रा सतत सारंगचं नाव घेत असते, तिचं मन त्याच्याकडे धाव घेतंय आणि जानकी लगेच प्रसंगावधान दाखवत म्हणते, सारंग भाऊजी ठीक आहेत. त्या एका वाक्याने सुमित्राच्या चेहऱ्यावर दिलासा दिसतो. याच वेळी सारंग सुद्धा सौमित्र सोबत बोलताना आईला भेटण्याची आस व्यक्त करतो आणि पहिल्यांदा आपल्या चुका मान्य करतो. त्याचं बदललेलं रूप मनाला स्पर्शून जातं, पण खरी धडक ऐश्वर्याच्या मनात सुरू आहे. तिचा संशय वाढतोय, इतकं सुरळीत सगळं का चाललंय? खरंच सारंग मेला का? की दादा आणि जानकी यांनी माझा पर्दाफाश करण्यासाठी खेळ रचला आहे? हा गोंधळच प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो. सारंग खरंच नाही का? की ऐश्वर्याचं मन तिला सत्य दाखवायला भाग पाडतंय? तुम्हाला काय वाटतं? याचा ट्विस्ट कुठे उलगडणार? तुमचं मत नक्की लिहा कमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा 45 मराठी. हा होता 16 ऑगस्ट 2025चा थोडक्यात रिव्ह्यू.